एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता 3 भाग 4 विषय परिसर अभ्यास धडा 25वा अवतीभवती होणारे बदल. सांगा पाहू, या चित्रामधलं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. दिवसा आपल्याला परिसरातील गोष्टी स्पष्ट दिसतात, मग रात्री तशा का दिसत नाही? काय कारण असेल बरं? दिवसा काय असतो सूर्याचा? उजेड, आहे की नाही? उजेडामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट दिसतात. आणि रात्री काय असतं? अंधार असतो. आकाशामध्ये चंद्र असतो, परंतु पुरेसा उजेड नसतो. चांदण्या असतात, चंद्र असतो, तरीसुद्धा आपल्याला रात्री स्पष्ट वस्तू दिसत नाही. दिवसा सूर्याचा प्रकाश मिळतो, त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसतात. सूर्य मावळला की अंधार पडतो, प्रकाश अपुरा असतो. रात्री आकाशात चांदण्या दिसतात, पण आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाही. दिवस आणि रात्र यांचा सजीवांवर परिणाम होतो. आता सांगा पाहू, निरीक्षण करून तुम्ही वर्णन करायचं आहे. सूर्य उगवण्यापूर्वी थोडा वेळ आकाशाच्या रंगांमध्ये कसे बदल होतात? सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. सूर्य सकाळी पूर्व दिशेला उगवतो, बरोबर की नाही? सूर्य उगवण्यापूर्वी पूर्वेकडे आकाशात गुलाबी, तांबडा, सोनेरी रंगाच्या विविध छटा आपल्याला दिसतात. नंतर सूर्य उगवला की सकाळी कोवळं ऊन असतं, असा बदल घडत राहतो. सूर्य मावळल्यानंतर थोडा वेळ आकाशाच्या रंगांमध्ये कसे बदल होतात? आता सूर्य उगवण्यापूर्वी आपण पाहिलं, पण आता सूर्य मावळल्यानंतर काय होतं बरं? सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? पश्चिमेला. मग पश्चिमेकडे आकाशात तांबडा, पिवळा, लाल अशा विविध रंगांच्या छटा दिसतात. एरवी आपल्याला आकाश हे निळ्या रंगाचं दिसते. सांगा पाहू, सावली कशी दिसते? सकाळी सूर्य उगवल्यानंतर सावली कोणत्या दिशेला दिसेल बरं? सकाळी सूर्य उगवल्यानंतर सावली पश्चिम दिशेकडे दिसते. आणि ती लांब असते की आखूड असते? लांब असते. कशी असते? लांब. सूर्य डोक्यावर आला की सावलीत काय फरक होतो? सूर्य डोक्यावर आला की आपली सावली ही लहान होते, खूपच लहान होते. संध्याकाळी सूर्य मावळायच्या आधी सावली कशी दिसेल बरं? संध्याकाळी सूर्य मावळायच्या आधी सूर्य पश्चिमेकडे सरकू लागतो आणि या सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात. त्यामुळे त्या कशा होतात? लांब लांब होऊ लागतात. सावल्या, लांब सावल्या आणि आखूड सावल्या. सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो. सूर्य उगवण्यापूर्वी पूर्वेकडे आकाशात विविध रंगाच्या छटा दिसतात. सूर्य उगवला की सकाळी कोवळे ऊन असते. सावल्या पश्चिमेकडे पडतात व त्या लांब असतात. सूर्य हळूहळू वर सरकू लागतो, तसतशा सावल्या आखूड होऊ लागतात. सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूप लहान होतात. सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो. सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात आणि त्या लांब लांब होऊ लागतात. सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात. एरवी मात्र आकाश निळसर दिसते. आता हे माहीत आहे का तुम्हाला, निसर्ग जिथे सुंदर असेल तेथील सूर्यास्त पाहायला लोक मुद्दाम जातात. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तिथल्या एका जागेला सूर्यास्त पाहण्याची जागा असे म्हणतात. तिथून सूर्यास्त फारच अप्रतिम दिसतो. महाबळेश्वरला गेलेले पर्यटक संध्याकाळी मुद्दाम त्या ठिकाणाला भेट देतात. नयनरम्य सूर्यास्ताचा अनुभव घेतात. हा बघा, हा सूर्यास्ताचा देखावा आहे. हे सूर्यास्ताचं एक चित्र आहे.
आणि असं सूर्यास्त पाहण्यासाठी लोक लांब लांब फिरायला जातात. हे कशाचं चित्र आहे? सूर्यास्ताचं. चला पुढे पाहूया. पहाटेपासून रात्रीपर्यंत. रात्र संपत आल्याची चाहूल पक्ष्यांना लागते. भल्या पहाटेपासून पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. जवळपास कोंबडा असेल तर त्याचं आरवणं ऐकू येतं. पक्षी घरट्यातून बाहेर पडतात, थव्याने उडू लागतात आणि त्यांचा अन्नाचा शोध सुरू होतो. बघा हे चित्र दिसते तुम्हाला? सकाळ झालेली आहे आणि पक्षी आपापल्या घरट्यातून बाहेर पडलेले आहेत. कशासाठी? अन्नाच्या शोधासाठी. फुलझाडांवरच्या कळ्या हळूहळू उमलू लागतात. त्यांची फुले होतात. त्या फुलांमध्ये गोड मकरंद असतो. तो गोळा करण्यासाठी मधमाशा येऊ लागतात. फुलपाखरे, भुंगे आणि इतर कीटक फुलांभोवती गिरट्या घालायला सुरुवात करतात. आपल्या परिसरातले लोक आपापल्या कामाला लागतात. आपणही कामे आवरून शाळेच्या तयारीला लागतो. या पाठामध्ये 2 नवीन शब्द आलेले आहेत, ते पाहूया. रवंथ. काही प्राणी पोट भरेपर्यंत चरतात. नंतर पोटातील थोडे अन्न तोंडात आणून चघळतात. हे चघळलेलं अन्न ते परत गिळतात. त्यालाच रवंथ करणे असे म्हणतात. रवंथ केल्यामुळे या प्राण्यांना अन्न नीट पचते. गाई, म्हशी हे रवंथ करणारे प्राणी आहेत. निशाचर. निशाचर म्हणजे काय? काही प्राणी दिवसा विश्रांती घेतात. अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात. त्या प्राण्यांना निशाचर प्राणी असे म्हणतात. आता हे चित्र बघा, निरीक्षण करा. या चित्रामध्ये काय आहेत रे? गुराखी गुरं घेऊन रानामध्ये चरायला गुरांना घेऊन आलेला आहे. दिसत आहेत का गुरं? गुराखी दिसतोय का? गाई म्हशींना गुराखी चरायला घेऊन जातात. पोट भरले की ही जनावरे निवांत एका ठिकाणी बसतात आणि रवंथ करू लागतात. संध्याकाळ झाली की गाई गुरे परत आपल्या गोठ्यात परततात. पक्ष्यांचे थवे पुन्हा आपल्या घरट्याकडे निघतात. आपण सुद्धा शाळेतून घरी परत येतो. पण काही निशाचर सजीव मात्र सूर्य मावळल्यानंतर अन्न शोधायला बाहेर पडतात. मग असे कोण आहेत? पतंग, रातकिडे आणि काजवे यांचा या प्राण्यांमध्ये समावेश होतो. वाघ, वटवाघूळ, घुबड हेही निशाचर प्राणी आहेत. रातराणी, निशिगंध अशी काही फुले रात्री उमलतात. बघा हे पक्षी आहेत, दिसत आहेत का? पहिलं चित्र आहे वटवाघळाचं, दुसरं घुबडाचं आणि तिसरं फूल आहे रातराणीचं. हे फूल रात्रीच उमलत असतं. आता हे करून पहा. जिथून आकाश स्पष्ट दिसेल अशी मोकळी जागा तुम्ही शोधायचं आहे. एका आठवड्यात रोज संध्याकाळी ठराविक वेळी त्या ठिकाणी जायचं आहे. चंद्र रोज एकाच ठिकाणी दिसतो का याचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. चंद्राचा आकार रोज तसाच दिसतो का की बदलतो याचंसुद्धा तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. आता या आहेत चंद्राच्या कला. चंद्राची उगवण्याची वेळ दररोज वेगवेगळी असते. ठराविक वेळी आकाशात चंद्र शोधला तर दररोज तो वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसेल. चंद्राचा आकारही दररोज बदलताना दिसतो. या चंद्राच्या विविध कला आहेत. दिसतात का चंद्राचे वेगवेगळे आकार तुम्हाला? एकसारखे आहेत का? नाही. ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा असं म्हणतात. त्यानंतर 15 दिवस चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो आणि 15व्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही. त्या दिवसाला अमावास्या असे म्हणतात. अमावास्याच्या नंतर 15 दिवस चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो आणि पुढच्या पौर्णिमेला तो पुन्हा गोल गरगरीत दिसतो. दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्या आकारांना चंद्राच्या कला असे म्हणतात. आज या पाठामध्ये आपण काय शिकलो? सूर्य उगवला की उजेड होतो म्हणजेच दिवस होतो. सूर्य मावळला की अंधार होतो म्हणजे रात्र होते. सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो.
सकाळी सावल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात. सूर्य डोक्यावर आल्या की सावल्या खूपच लहान होतात. संध्याकाळी सावल्या पुन्हा लांब होतात आणि पूर्वेकडे पडतात. दिवस आणि रात्र यांच्याशी सजीवांचे जीवन जोडलेले असते. चंद्राचा आकार आणि उगवण्याची वेळ रोज बदलते. चंद्राचे जे निरनिराळे आकार असतात त्यांना चंद्राच्या कला असे म्हणतात. ज्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो त्या दिवशी पौर्णिमा असते आणि ज्या दिवशी आकाशात चंद्र अजिबात दिसत नाही त्या दिवशी अमावास्या असते. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की दिवस आणि रात्र यांच्या चक्राशी सर्व सजीव जोडलेले असतात. त्यामुळे ठराविक वेळी ठराविक कामे केलीच पाहिजेत.